मित्रांनो, जर तुम्ही कोकणात याचा प्लॅन करताय आणि तुम्हाला कमी क्राउडेड बीच हवं आहे आणि खूप सुंदर बीच हवं आहे तर तुम्ही ह्या बीचवर नक्की विजिट करा. गणेशगुले बीच. ह्या बाजूला समुद्र आणि ह्या बाजूला हरियालीच हरियाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा कोकण सिरीज दिवस दुसऱ्यामध्ये. सो जस्ट उठलेलो आहे, आता फ्रेश वगैरे होईन, त्यानंतर तुम्हाला भेटीन. पण त्याआधी तुम्हाला सुंदर व्ह्यू आणि हा सकाळचा नजारा दाखवतो. आणि आज आपला परतीचा प्रवाससुद्धा असेल. हा नजारा बघितला सुंदर आहे आणि आवाज पण इथला आहे का. तर मित्रांनो, आम्ही चहा प्यायला खास इकडे आलो मठाच्या इथे, परत मंदिराच्या इथे. कारण की आम्ही जवळचे तिकडे हॉटेल्स आहेत तिकडे बघतो तर सगळे होतात 8 वाजता ओपन होईल आणि आम्ही आज 7लाच उठलो. सो काही ओपन नाही झालं आहे आपल्याकडे. सगळा 5 आणि 6 वाजता चहाची दुकानं उघडी होतात. ते सगळं आरामात आहे. सो तयारी झालेली आहे आमची आणि आय होप सो तुम्हाला नॉर्मल काही शॉर्ट्स घेतलेत, हे सगळे कौस्तुभने घेतलेत. जर काय चुकला तर कौस्तुभला बोला, बरोबर नाही आले तर. हां, सो आता झालेलं आहे आणि आम्ही निघत आहोत. बॅग वगैरे सगळं पॅक केलेलं आहे इथनं. आणि चला आता पहिले बीचवर जाऊ. बीचवरती आंघोळ नाही करणार, फक्त व्ह्यूला जाणार आहोत. आणि आई बघा, आई कुठं आहे? आई बघा, आई लगेच लाजली. आईने आज ब्लॅक घातलाय आणि स्वप्नालीने व्हाईट घातलाय. ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन. आणि मी मिक्स घातलाय. पॅक झालेले आहेत पॅक. आणि आता मी निघालो. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कोकणात फिराल ना तर ॲटलिस्ट सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला विंडो खाली करा आणि हा जो वातावरण आहे ना तो फील करा. किती सुंदर वातावरण झालेला असतो आणि सगळीकडे हिरवळ, थंड थंड हवा सुटलेली असते आणि पाऊस पडतो. तो मातीतनं येणारा वास आहे ना, खूप छान वाटतो सगळं काय. पावसवरनं अगदी 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती हा बीच आहे. रोड छोटा आहे जायला. सो इथे 3 रस्ते निघतात. तो जो वरती जाणारा रस्ता आहे तो गणपती मंदिरकडे जातो आणि जो खाली जाणारा रस्ता आहे तो बीचकडे जातो. सो आपल्याला खालच्या रस्त्याने बीचकडे जायचं आहे. कोकणात येत असाल आणि तुम्हाला गर्दी नको असेल आणि खूप सुंदर बीच हवा असेल ना तर तुम्ही ह्या बीचवरती या, गणेशगुले बीच. आणि हा आमचा अनप्लॅन्ड इथे येणं झालं कारण की बीचवर जायचं होतं पण दुसऱ्या जायचं होता. आम्ही गणेशगुले मंदिरमध्ये दर्शनासाठी जाणार होतो पण अचानक इथे बीचवर यायचा प्लॅन. हां, आणि हा खूप सुंदर आणि कमी क्राउडेड बीच आहे. तुम्हाला दाखवतो. गणेशगुले बीचवर नक्की व्हिजिट करा. खूप छान आणि खूप फोटोलिक बीच आहे. सुंदर बीच आहे हा आणि नक्की तुम्ही विजिट करा इकडे आलेत तर. आम्हाला आता जायचं आहे, आम्हाला आता जायचं आहे, पुढचे स्पॉट्स कव्हर करायचे, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. सो नक्की या. सो मित्रांनो, बीच बघून झाला. खूप सुंदर बीच होता आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर जाता जाता खूप सुंदर सुंदर रस्ते आणि खूप सुंदर नजारे बघायला भेटले. तर मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करू हे सगळं, त्यामुळे मी शूट केलेले आहे.
होप तुम्ही रोड व्ह्यूज एन्जॉय केले असतील. तर आता पुढील येणाऱ्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत टिबा पॅलेसला, मग भगवती देवी मंदिर, त्यानंतर आपण गेलो होतो लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान आहे तिकडे आपण व्हिजिट केलं होतं. त्यांचा खूप सुंदर वाडा आहे तो बघितला. त्यानंतर छान जेवलो तिकडे कोकणातला जेवण आणि मग लास्टला गेलो होतो मार्लेश्वरला. तिकडे खूप सुंदर मंदिर आहे महादेवांचा, सो दर्शन घेतला. ट्रेक करून जायला लागतो. तर पुढील येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला भेटणार आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.